जय सियाराम मंडळी, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडीमध्ये। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही परम पावन असलेली पायी दिंडी जी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून 11 सप्टेंबर 2025 रोजी। आज आहे दिंडीचा तब्बल 12वा दिवस। दिनांक 22 सप्टेंबर 2025। आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते प्रथम सत्रामध्ये। हा म्हणता म्हणता 12वा दिवस आलाही। एकच ध्येय घेत ही दिंडी पुढे प्रस्थान करत आहे, ते म्हणजे वसुंधरेच्या संरक्षणासाठी। झाडे लावू कशासाठी? मानव जातीच्या हितासाठी। चला तर मग आपणही या नयनरम्य दृष्टीस पडणाऱ्या दिंडीमध्ये सामील होऊयात। सुंदर नाजूक नयनांना भारावून टाकणारे सूर्यकिरण, हृदयाला अगदी थंड करणाऱ्या मंद अशा वाऱ्याची अलगद जाणारी झोप, पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली ती आजची पहाट आणि लगबग सुरू झाली ती म्हणजे काकडारतीची। अशा या मंत्रमुग्ध आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात काकड आरती संपन्न झाली। आणि वेद लागले ते म्हणजे प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा। गुणवान परिपूर्ण असणाऱ्या, शुद्ध असणाऱ्या म्हणजेच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन पुरोहितांद्वारे व षोडशोपचारे पद्धतीने करण्यात आले। तदनंतर दुपारती संपन्न झाली।
माणूस प्रगतिशील आहे, क्रांतिकारी आहे, आधुनिक आहे, परंतु जे तोडतो त्याची पुनर्लागवड करणं मात्र विसरून जातो. हीच मोठी वटवृक्षे ऑक्सिजन, सात्विक वातावरण, सावली, माती धरून ठेवण्याची क्षमता स्वतःकडे बाळगतात. त्यातच वृक्षतोडीमुळे पूरजन्य परिस्थिती, वातावरणातील बदल, अवेळी पाऊस, वातावरणातील वायू अशुद्धता यांनी मानवाला, जीवाला, प्राण्यांना अनेक परिणामांना सामोरे जावे लागते. याच्या रक्षणासाठी खारीचा वाटा उचलला आहे तो म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या प्रेरणेतून, उद्बोधनातून प्रेरित होऊन आज वृक्षारोपण व ग्लोबल वॉर्मिंग याविषयी जिथे दिंडी जात आहे तिथे जनजागृती तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण ही होताना दिसत आहे. त्याचेच औचित्य साधून आजही दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. त्यासाठी मान्यवर उपस्थित होते श्री पांडुरंग ज्ञानबाराव वानखेडे, मुक्काम उमरखेड ग्रामस्थ, श्री किशन जाधव, मुक्काम उमरखेड ग्रामस्थ. आनंदमय वातावरणात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. यात्रिकी आणि इतर भक्तगणांसाठी प्रशासनाद्वारे चहा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. तदनंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुगंधित रंगीबिरंगी आकर्षक अशा फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले. सिद्ध पादुकांच्या स्पर्शाने जणू हा रथ नयनरम्य आणि अविलक्षणीय दृष्टीस पडत आहे. पुन्हा एकदा या दिंडीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. अल्पोपहारासाठी ही दिंडी पोहोचली आहे गोजेगाव उड्डाणपूलखाली, तालुका हातगाव, नांदेड येथे. रथाजवळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन होत आहे. नाथ महंता
या ठिकाणी यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अल्पोपहार उपलब्ध करणाऱ्या दात्याचे नाव आहे गिरधर नीलकंठ जोगी. खरंच अहोभाग्य आहे यांचे की यांनी अशा पवित्र अशा दिंडीमध्ये अन्नदान केले आणि खरंच यांच्या निष्ठेला आणि यांच्या गुरुसेवेला सलाम आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही पायदिंडी. या दिंडीच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर 2025 रोजी वृक्षारोपण सोहळा हा संपन्न होत आहे. त्या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित होते, ते म्हणजे गजाननजी कदम नायब तहसीलदार, अंबादास भाऊ प्रभाकर धुळे, गणेश घनश्याम कदम सामाजिक कार्यकर्ता. आनंदमय वातावरणात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. सद्गुरु आला महान, माझा सद्गुरु आला महान, जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण. सिद्ध पादुकांचे आगमन शिव पार्वती मंगल कार्यालय हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी झाले व स्वागत करत्यावेळी अनेक सुवासिनी महिला रंगीबिरंगी साड्या परिधान करून औक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या व युवाही उत्साहात पुष्पवृष्टीसाठी सज्ज होते. सिद्ध पादुकांचे आगमन होता पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार होताच संपूर्ण परिसर मंत्रोतेजाने सिद्ध पादुकांच्या आगमनाने प्रफुल्लित झाला होता.
अशा पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात गुरुनामात सिद्ध पादुकांचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारी पद्धतीने पूजन करण्यात येत आहे. या पूजनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. याच ठिकाणी संपूर्ण यात्रिकी तसे भक्तगणांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली आहे. हे सौभाग्य लाभले ते म्हणजे गजानन वसंतराव चक्रवार यांना. आपले कार्य निस्वार्थ सेवा ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही पायदिंडी. या दिंडीच्या माध्यमातून आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी
महाप्रसादाच्या ठिकाणी म्हणजेच शिव पार्वती मंगल कार्यालय, हातगाव, तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न करण्यात आला. त्या वृक्षारोपण सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवर होते माननीय श्री सुभाषराव वानखेडे, माजी खासदार क्षेत्र नांदेड हिंगोली, शिवसेना शिंदेगड, तसेच श्री भास्कर दादा वानखेडे, शिवसेना युवा मोर्चा शिंदेगड. आनंदमय वातावरणात वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला. जय सियाराम. महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ अद्भुत, अविस्मरणीय असा प्रवास आपण सर्वांनी पाहिला. पुन्हा त्याच उत्साहात भेटूयात पुढील सत्रात. तोपर्यंत आपणा सर्वांना जय सियाराम. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय